गडचिरोली, भंडारा आणि गोंदियामध्ये सध्या पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय। या पावसामुळे अनेक भागांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। या पावसामुळे हजारो नागरिकांना याचा फटका बसलाय। पावसामुळे अनेकांच्या घरातील साहित्य आणि शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाहूयात। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। वैनगंगा नदीवर नवीन पुलांच्या बांधकामाकरता आणलेली क्रेन पुराच्या पाण्यात वाहून गेली। 8 किलोमीटर अंतरावर ही क्रेन पाण्याबाहेर काढण्यात यश मिळालं। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यात आलाय। भामरागड तालुक्यात बोटीच्या सहाय्यानं पूर आलेला गुंडेनूर हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात असताना प्रवाहात बोट उलटली। त्यातून एक युवक कसाबसा बाहेर पडला तर दुसरा पाण्यातून वाहून गेला। वाहून गेलेला दलसू पोडादी हा तरुण 2 रात्र 1 दिवस तब्बल 36 तास पुराच्या पाण्यातल्या झाडात अडकून होता। अखेर गावकऱ्यांच्या मदतीनं त्याचा जीव वाचला। मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। अशा परिस्थितीत एका प्रसूती झालेल्या महिलेला तत्परतेनं रक्ताची गरज होती। रस्ते मार्ग बंद असल्यानं प्रशासनानं तात्काळ निर्णय घेत हेलिकॉप्टरनं हा रक्त पुरवठा केलाय। कांद्याचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या ग्राहक संरक्षण विभागाकडून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून 2017 पासून कांदा खरेदी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। आतापर्यंत 4,68,000 टन कांदा खरेदी करण्यात आलाय। मात्र या कांदा खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप आता समोर येतोय। पाहूयात। याच नाफेड कांदा घोटाळ्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दखल घेतली। या कांदा खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी गोरख संत आणि किरण सानप यांनी केलाय। याबाबत त्यांनी पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली होती। पीएमओनं या तक्रारीची दखल घेऊन वीणा कुमारी यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे एक पथक मंगळवारी पिंपळगाव इथं पाठवलं। यावेळी वीणा कुमारी यांनी दोन्ही तक्रारदारांशी बंद दाराआड चर्चा केली आणि माहिती घेतली। त्या घोटाळ्याचा आम्ही सखोल त्यांच्याकडे पुरावे दिलेले आणि परत काही आमच्याकडून पुरावे द्यायचे बाकी राहिलेले ते 1 महिन्याचा आम्ही अवधी मागून घेतला त्यांच्याकडून आणि येणाऱ्या 1 महिन्यामध्ये ते पुरावे पण सादर करणार आहे। 2017 पासून माझ्या माहितीनुसार 2,500 कोटी रुपयाचा घोटाळा आहे हा। कांद्याच्या मुद्द्यावरून लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला होता। त्यामुळे कांद्यासंदर्भात अधिक पारदर्शक कारभार करण्याकरता नाफेड घोटाळ्याशी संबंधित आणखी काही अधिकारी तसंच घोटाळेबाज नेत्यांवरही प्रसंगी कारवाई होण्याची शक्यता आहे।